मित्रांनो, आज आपण BA भाग 2 सेमिस्टर 3ला जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये राजकीय सिद्धांताविषयीचे दृष्टिकोन आहेत. कारण हे जे दृष्टिकोन आहेत राज्यशास्त्रामध्ये जो प्राचीन काळापासून अभ्यास करण्यात येतो, पारंपरिक काळापासून, तर हा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून करण्यात येतो. जसं ग्रीक विचारवंत प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, त्यानंतरचे अनेक विचारवंत आपल्याला दिसतात. या विचारवंतांनी राज्यशास्त्राचा अभ्यास दृष्टिकोनामधून केलेला होता. अनेक चांगल्या गोष्टी त्यातून निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर हा दृष्टिकोन म्हणजे काय? तर दृष्टिकोन म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की राजकीय घटनांचा अभ्यास करीत असताना अभ्यासक किंवा संशोधक ज्या पद्धतीचा, प्रक्रियांचा, मार्गाचा अभ्यास करतो त्याला दृष्टिकोन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी विषयाचा आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात. तेव्हाच आपल्याला त्या विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो, त्याचं आकलन चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याला दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. तर हे जे दृष्टिकोन आहे, दृष्टिकोनाच्या संबंधी वर्नन डाईक यांची पण एक व्याख्या आहे. ते असं म्हणतात, अभ्यासाकरता कोणते विषय निवडावे आणि त्या विषयासंबंधी माहिती गोळा कशी करावी, या अशा सर्व निकषांना दृष्टिकोन असं म्हटलं जातं. जर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करावायचा असेल तर विविध विषय आपल्याला अभ्यासाकरता घ्यावे लागतात. जसं आपल्याला भारतीय संविधानाचे, यासोबतच भारतीय जी संसद आहे, संसदेचे अधिकार आणि कार्य, याचा आपल्याला अधिकार आणि कार्य, आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, याचा आपल्याला हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. दुसरा एक अभ्यासाचा विषय असा होऊ शकतो की जसं आपले आमदार आहेत यांचं विधानसभेमधील कार्य, त्यांच्या कार्याचा अभ्यास, हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. किंवा आपले जे विधानसभा सदस्य राहतात, काही सदस्य हे मागे बसणारे असतात, तर त्यांच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. पुन्हा आपल्याला यामध्ये एखादा विषय असा होऊ शकतो की जसं जे वेगवेगळे दबावगट कार्यरत असतात, वेगवेगळ्या कामगार संघटना, राजकीय संघटना, अराजकीय संघटना कार्यरत असतात, तर ह्या मागण्या घेऊन मोठे मोठे आंदोलन करीत असतात, तर त्यांच्या कार्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करता येतो. हे जे विविध प्रकारचे विषय आहेत, जसं आता पहिला आपण म्हटलं की संसदेचा जो अभ्यास, अधिकार आणि कार्य यांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका त्या संबंधाने याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनामधून त्याचा अभ्यास करावा. दुसरा विषय आपण घेतला होता की संसद सदस्यांचे संसदेमधील वर्तन किंवा विधानसभा सभासदांचे विधानसभेमधील वर्तन, याचा आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर विधानसभा सदस्य कशा पद्धतीने उपस्थित राहतात, कोणते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, त्यांच्या प्रश्नांना उत्तर कशी प्राप्त होतात, या सर्व बाबींचा अभ्यास कायदेशीर दृष्टिकोनामधून आपल्याला करावा लागतो. यासोबतच त्या ठिकाणी मग जे वर्तन आहे त्यांचं कसं राहिलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. याला वर्तनवादी दृष्टिकोनातून अभ्यास असं म्हटलं जातं की कुठला एखादा व्यक्ती कोणत्या प्रसंगामध्ये कसा वागतो याचा अभ्यास, आणि त्यावरून मग निष्कर्ष आपल्याला काढावे लागतात. त्यावरून आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. तिसरा एक आता विषय आपण म्हटलं होतं की तिसऱ्या विषयामध्ये आपण कसं विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना आंदोलन करतात, त्यांच्या अनेक मागण्या असतात, आणि या अनेक मागण्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. त्यांच्या कार्याचा आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर आपल्याला समूहवादी दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतो. म्हणजे समूहामध्ये कशा पद्धतीने वागलं जाते, कशा पद्धतीने वर्तन त्या ठिकाणी होत असते, कोणत्या पद्धतीने प्रतिक्रिया त्या ठिकाणी निर्माण होतात,
याचा अभ्यास होतो. आपल्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास सुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला दृष्टिकोनामधून करता येतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायतीची भूमिका, पंचायत समितीची भूमिका, जिल्हा परिषदेच्या सभासदांचे वर्तन याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजे विविध हे अभ्यासाचे जे विषय आहेत राज्यशास्त्रामधले, याचा अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून करावा लागतो. तेव्हा कुठं आपल्याला त्या विषयाचा चांगल्या पद्धतीने आकलन होत असते, त्याचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येत असतो आणि मग त्या संबंधीचे काही निष्कर्ष सिद्धांत हे निर्माण होत असतात, जे मनुष्य जीवनासाठी अत्यंत फायदेशीर असतात. तर हे जे दृष्टिकोन आहेत, या दृष्टिकोनाचे प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत प्रामुख्याने, पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला असं समजलं जाते, पारंपरिक दृष्टिकोनामध्ये तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे का, त्यानंतर वैधानिक दृष्टिकोन आहे, संस्थात्मक दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये जो राज्यशास्त्राचा अभ्यास होत होता तो तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनामधून होत होता, वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनामधून अभ्यास होत होता आणि यासोबतच ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर सुद्धा अभ्यास होत होता. ग्रीक विचारवंत प्लेटो आणि अरिस्टॉटल जे आहे, ज्यांनी जे लिखाण केलेलं आहे, हे आदर्श राज्य कसं असलं पाहिजे, आदर्श राज्याची व्यवस्था कशी असावी, याचा अभ्यास आपल्याला ह्या पारंपरिक दृष्टिकोनातून करावा लागतो. त्यासोबतच काही आधुनिक दृष्टिकोनामधून अभ्यास करावा लागतो. जसं आताच आपण बघितलं की मनुष्याची वागणूक कोणत्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे असते. अनेक प्रकारच्या ज्या राजकीय आणि अराजकीय संघटना असतात, त्या कायदे निर्माण प्रक्रियेवर कशा प्रकारे प्रभाव पाडतात. आंदोलन होत असताना शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवायची असते, तर ती कशा पद्धतीने टिकवली जाते, देशाची सुरक्षा कशा पद्धतीने करावी लागते, याचा अभ्यास आपल्याला आधुनिक दृष्टिकोनामधून होत असतो. आधुनिक दृष्टिकोनामध्ये असं आपल्याला दिसतं की वर्तनवादी दृष्टिकोन आहे, समूहवादी दृष्टिकोन आहे, त्यानंतर मग संरचनात्मकवादी दृष्टिकोन आहे, हे सत्तावादी दृष्टिकोन आहे, हे आधुनिक दृष्टिकोन आहे. आणि या आधुनिक दृष्टिकोनाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला मनुष्याच्या वर्तणुकीचा आपल्याला अभ्यास होऊ शकत नाही. आणि यासोबतच आपल्या सामाजिक जीवनासमोरचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते आम्हाला सोडवायचे असतील, या दृष्टिकोनाच्या अभ्यासाच्या माध्यमातूनच हे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. तर यामधला एक पहिला जो महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, हा फिलॉसॉफिकल अप्रोच आहे, म्हणजे तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे. तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन म्हणजे प्राचीन काळापासून तत्वज्ञानाचा विचार करून राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यावर भर देण्यात येत होता. जसं प्लेटो आहे, ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल आहे, त्यांनी राज्याचा आदर्शात्मक दृष्टिकोनामधून विचार केला. राज्य हे आदर्श असलं पाहिजे, नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले गेले पाहिजे, त्याशिवाय महिलांना अधिकार आणि त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, त्याशिवाय त्यांचा विकास होऊ शकत नाही. तर प्लेटो आणि अरिस्टॉटल. त्यानंतर मग सामाजिक करार सिद्धांताचे जे समर्थक आहेत, हॉब्स आहे, लॉक आहे, रुसो आहे, यांनी सुद्धा आदर्शात्मक दृष्टिकोनातून तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून विचार केला आहे. यासोबतच कार्ल मार्क्स आहे. कार्ल मार्क्सने आर्थिक दृष्टिकोनामधून अभ्यास केलेला आहे माणसाच्या वागणुकीचा. तर तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनामधून आपल्याला आपले जे प्रश्न राहतात, यामध्ये निगमन पद्धतीचा वापर करण्यात येतो. यामध्ये तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनामध्ये चिंतनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले असते, विचाराला महत्त्व प्राप्त झालेले असते आणि त्यानुसार आपण आपले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे. आपली जी व्यवस्था आहे ही कितीही वाईट असली तरीही त्या अवस्थेमधून आपण आपली चांगली व्यवस्था कशी निर्माण करायची, आपलं आदर्श राज्य कसं निर्माण करायचं. कारण जोपर्यंत आपण विचाराने काही गोष्टी निर्माण करणार नाही, तत्वज्ञानाचा जर आपण आधार घेतला नाही, तर आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था चांगली आपण निर्माण करू शकणार नाही. म्हणून तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. आधुनिक काळामध्ये जरी या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असलं तरीही या दृष्टिकोनाचं महत्त्व संपत नाही. यासाठी जसं आपण म्हणतो की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे लोकांना मिळालं पाहिजे.
लोकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजे, लोकांना त्यांचे संविधानिक हक्क मिळाले पाहिजे. हे कसे मिळणार? जर तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनामधूनच हे सर्व अधिकार आणि हक्क लोकांना प्राप्त होऊ शकतात. आणि त्या दृष्टीने फिलॉसॉफिकल दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला आपण बघितलेला आहे, राजकीय सिद्धांतामध्ये हा जो तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि त्याचं महत्त्व आधुनिक काळामध्ये अजूनही संपलेलं नाही आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या तत्वज्ञान दृष्टिकोनाची आपल्या समाज जीवनाचे जे अनेक प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्यास मोलाची मदत होणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे आपण हा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन याचा अर्थ आणि याचं स्पष्टीकरण आटोपतं घेतलेलं आहे. धन्यवाद.